नमस्कार, मी मिलिंद ठोंबरे आदित्य सीड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आलो आपण भोजला येथे, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथे. तर भोसल्याचे प्रगतशील कास्तकार आपल्यासोबत आहेत की त्यांनी मागच्या वर्षी आपली आदित्य गोल्ड आणि राजनंदिनी अशा 2 व्हरायट्या त्यांच्या शेतामध्ये लागवड केली होती. तर आपण शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचं मनोगत आज आपण घेणार आहोत. तर काका, तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझे नाव श्याम भागवत पेन्शनवर, राहणार भोजला, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर 9623694746. काका, तुम्ही मागच्या वर्षी लागवड केली होती राजनंदिनी आणि आदित्य गोल्ड. कशी वाटली तुम्हाला व्हरायटी? मला व्हरायटी एकदम चांगली वाटली. आजपर्यंत जी मी व्हरायटी घेतली त्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी सगळ्यात चांगली आहे. आणि त्याचा दाना बी ठोकर आहे आणि उत्पन्न एकरी 10चा ॲव्हरेज आलेला आहे. मला पतलं पेर याचं उत्पन्न जरा दाट झालं होतं तरी एकरी 10चा ॲव्हरेज आम्हाला आला. म्हणजे बघू शकता मंडळी, काकानं जे आहे ती बघा, त्याने जपून ठेवलेली आहे. ही जे बॅग जी आहे जपून ठेवली, कारण की त्यांना चांगलं उत्पन्न भेटलं. त्यांना हीच व्हरायटी पाहिजेत आहेत. कोणती आहे ही? बघा, 7755, म्हणजे पांढऱ्या फुलाची. कशी वाटली काका तुम्हाला? माल तिला फुल चांगले होते, गच्च फुलं होते. पण पाण्यामुळे जर असं हे झालं, नाहीतर आम्हाला 15चा ॲव्हरेज येऊ शकत होता, पण 10चा ॲव्हरेज आम्हाला आला. तर काकाला या वर्षी भरपूर पाणी होता तरी सुद्धा त्यांना 10चा ॲव्हरेज आलेला आहे. तर काकाचं म्हणणं पडलं की अजून जर थोडा कमी पाऊस जर आला असता तर आम्हाला 15चा ॲव्हरेज आलेला असता. काका, तुम्हाला काय विशेष वाटलं या व्हरायटीबद्दल? आम्हाला ही जी आतापर्यंत जी आम्ही व्हरायटीज आणलेल्या आहे त्याच्यात उत्पन्न आम्हाला 6-7च्या वर झालेले नाही. अच्छा. पण हे जे पेरलं त्या वर्षीपासून आम्हाला चांगलं आलं. गेल्या वर्षी त्याचं उत्पन्न 10चं आलं, पण जर असं पतलं पेरलं असतं तर 15चं येत होतं. तर काय विषय वाटलं त्यांचा? दाना कसा वाटला? दाना ठोकर आहे. दाना पहिल्या सोयाबीन पेक्षा ठोकर आहे. आवडला. तर मंडळी बघू शकता, काकांनी त्यांनी लागवड केलं होतं आपलं बियाणं. तर त्यांना नाव वगैरे वाचता येत नाही इंग्लिशमध्ये आहे म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या बॅगा ज्या आहेत आपल्या कंपनीच्या त्यांनी जपून ठेवल्या आणि ह्याच लावायच्या या वर्षी 2026 मध्ये. हे त्यांचं प्लॅनिंग आहे. बघू शकता कोणकोणती लावली. तर काही पकडा, ती बघा, आदित्य गोल्ड लागवड केली होती त्यांनी. त्याच्यानंतर राजनंदिनी, जी की सर्वात चांगली पिकली काकांना. राजनंदिनी ही एक व्हरायटी बघा, आणि ही एक राजनंदिनी. म्हणजे काकांनी काय केलं, 2 बॅगा राजनंदिनी आणि एक आपली आदित्य गोल्ड 7755 ही व्हरायटी त्यांनी लागवड केली. आणि ह्याच भागात या कास्तकारांना पाहिजे म्हणून काकांनी ह्या जपून ठेवल्या. ते इंग्लिशमध्ये नावं येतं म्हणून काकाला वाटलं नावं वाचताना आले, पण स्वतः त्यांच्या घरी आलो आणि त्यांना सांगितलं की ह्या व्हरायट्या चांगल्या आहेत. तर काका, तुम्ही लागवड करणार का मग यावर्षी? हो, यावर्षी लागवड करणार. अच्छा. किती एकर शेती आहे आपल्याकडे? 3 एकर. 3 एकर आहे. बरोबर. तर काय सांगता इतर शेती मागच्या वर्षी मंडळी त्याच्यामुळे काही कार्यक्रमाचं आयोजन झालं नाही यांच्या शेतामध्ये. तर इतकी जबरदस्त व्हरायटी आली होती यांच्या शेतामध्ये, खूपच जबरदस्त. तर काका, तुम्हाला मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न झालं? एकदम बेस्ट. एकदम. तुम्ही समाधानी आहे का? समाधानी. तर काका, एवढं लक्षात ठेवा, ही जी व्हरायटी आहे पांढऱ्या फुलाची आपली 7755 आहे. 7755. आणि दुसरी जी आहे राजनंदिनी, हे जे आहे ना, आपण रिसर्च वाहन येतो असं. रिसर्च केलेले वाहन कोणकोणते येतं? राजनंदिनी एक आहे, एक समृद्धी 24. तुम्हाला जर अर्ली व्हरायटी घ्यायची असेल तर समृद्धी 24. त्याच्यानंतर आपली आदित्य गोल्ड. अशा 3 व्हरायटी रिसर्च आहे आता. त्याचबरोबर आपल्याकडे गहू पण आहे, चणा आहे. तुम्ही चणा लागवड करून त्याचा अनुभव घेऊ शकता, गव्हाचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही आता सोयाबीनचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही आता लागवड करणार? नक्कीच लागवड करणार. तर मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार बुवा? मी सांगेन इतर शेतकऱ्याला की बुवा हे जी व्हेरायटी आहे ती तुम्ही घ्या, घेऊन पहा. मला तर याचा फायदा झाला. एकरी मला 10चं उत्पन्न आलं बुवा. समजा पतला पेरला असतं तर 15चं येऊ शकत होतं. मी दुसऱ्या कास्तकाराला सांगेल असं की बुवा ही व्हेरायटी चांगली आहे. काकाचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो मी. मिलिंद ठोंबरे, आदित्य सीड्स, यवतमाळ.